ए तुम्ही किती थकले, तुम्हाला किती घाम आलाय बघा. तहान लागलीये. ए पण ऐका, पण तुम्ही आता उसाचा रस पिले की नाही? मग लगेच नाही पाणी प्यायचं, थोडासा वेळ थांबायचं, त्याच्यानंतर पाणी पिऊया. आणि कसं माहितीये का, आपण तेलकट काही खाल्लं, थंड काही खाल्लं ना, लगेच पाणी प्यायचं नाही, मग आपल्याला सर्दी होते, खोकला होतो. का रे? वांटे येतात. हां. आणि बरं मला सांगा, तुम्हाला कसं वाटलं बरं बाजारात जाऊन? मस्त वाटलं. आणि ऊन लागले, मग तुम्हाला मी टोपी घ्यायला सांगितली होती की नाही? नाही लागले ऊन. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण जेव्हा बाजारात गेलो तेव्हा तुम्ही बघितलं ना, लोक कसं खरेदी करत होते, भाजी कसं घ्यायचे. आपण काय करतो, आपण पहिल्यांदा गेल्यानंतर काय करतो बरं, जेव्हा आपल्याला एखादी भाजी घ्यायची तर काय विचारतो भाजीवाल्यांना? हां हां, आपण पहिलं काय विचारतो, कितीला आहे असं विचारतो की नाही? मग त्याने किंमत सांगितली तर लगेच तेवढी देतो का आपण? आपण काय सांगतो, थोडीशी कमी करा ना, असं सांगतो ना. आणि करतात ते कमी, हो की नाही? आणि तुम्ही छोटी छोटी मुलं होते तर त्यांनी जरा जास्त पण दिलं की नाही वजनामध्ये? कांदेवाल्यांनी तर कांदे तुम्हाला असेच दिले खायला, है की नाही? मुलांसाठी घेऊन जा, कांदे फुकट दिले. आणि लहान मुलांचे सगळे, ऐका ना, गाजर पण. लहान मुलांची मोठी माणसं किती सारे लाड करतात, आहे की नाही? लहान मुलं मोठ्या माणसांना खूप आवडतात. का बरं? कारण ती गुणी असतात, गोड असतात. आणि असं म्हणतात की मुलं म्हणजे देवाघरची फुलं. तुम्हाला माहित नव्हतं? मुलांना फुलांसारखं म्हणतात, की एकदम छान गोड गोड फुलं असतात मुलं. हो, तुम्ही फुलात. अरे अरे, फुलं परी, फुलं म्हणजे केसातली फुलं नाही, ती फुलं नाही झाडाची वगैरे. फुलं म्हणजे फुलं कशी छान असतात, सगळ्यांना आवडतात की नाही? तशीच लहान मुलं सुद्धा खूप गोड असतात आणि ती सगळ्यांना आवडतात. मग आपण कसं राहायला पाहिजे? छान राहायला पाहिजे. आपलं वागणं कसं पाहिजे? चांगलं पाहिजे. वाईट वागायचं नाही, खोटं बोलायचं नाही, चुकीचं काय असेल ते बघायचं नाही, चुकीचं काय असेल ते ऐकायचं नाही, हो की नाही? म्हणजे नाही, मग सांगितल्यानंतर तरी काढायचा. एखाद्याने आपल्याला चांगली गोष्ट सांगितली, आपल्या लक्षात नसताना आपण ती करतो, पण नंतर मात्र विपुल ती गोष्ट आपण, एखाद्याने जर आपल्याला सांगितलं की हे चांगलं नाही, तर आपण ती करायची का? नाही करायची, हो की नाही? आपण चांगलं राहिलो ना की आपल्याला सगळे लाड करतात आणि आपण खूप शहाणे बाळ म्हणून सगळे आपल्याला बोलतात, हो की नाही? मग कोणाला हां उदार म्हणजे काय, फक्त बाजारासाठीच चांगलं राहायचंय का आपल्याला परी? काय ग परी? अभ्यास करायचा, फुकट कोणाचं घ्यायचं नसतं ॲक्च्युली. पण तुम्ही छोटी होती, त्यांना वाटलं की आपल्या मुलांसारखे, मग काही काही दादांनी दिलं, आहे की नाही? है ना? आता सगळ्यात जास्त काय आवडलं तुम्हाला बाजारामध्ये? किती गोष्ट, खूप मज्जा आली तिथं. उसाचा रस, अजून बीट, द्राक्ष. मी काय विचारलं, सगळ्यात जास्त एकच गोष्ट सांगायची, सगळं नाही सांगायचं. अगं जया, कलिंगड, पण कलिंगड संपले, आपण गेलो होते का तिथं शिल्लक? बघा विवेक, काय याचं ना, विवेक कसं हे खातो बघा, चावी. मग अशी सांगितलं तरी. मी काय विचारलं तुम्हाला, सगळ्यात जास्त बाजारामध्ये खायचीच गोष्ट नाही असं काय आहे की जे खूप आवडलं तुम्हाला बाजारात? उसाचा रस आवडला, अजून हां, गुलाबाची फुलं किती सुंदर होती ना. किती रुपये किंमत सांगितली होती त्यांनी तुम्हाला? 10ला 80. किती सांगितलेली? मग नंतर तुम्ही बोलले थोडे कमी करा, मग किती सांगितले? 60 सांगितले. मग नंतर तुम्ही कितीला मागितलं? मग दिलं का त्यांनी? नाही. मग आपण घेतलेच नाही, आहे की नाही? आपण घेऊया, पण आत्ता सध्या आपण घरी आहेत का? नाही, इकडेच आहेत ना. मग घरी जाताना तुम्हाला सांगितलेलं ना मी, एक झाड लावायचं, तसं कोणी कोणी लावलंय? मला फोटो पण पाठवले होते तुम्ही, है ना?
हां बरं, मी काय सांगते मग तुम्ही गेल्या वर्षी एक झाड लावलेलं, ह्या वर्षी सुद्धा तुम्ही आता जातील ना सुट्टीला, पाऊस पडायला लागला की परत एक झाड लावायचं आणि मला फोटो पाठवायचा. लावणार? मोठे झाले ना आता? हा ना, मग आता या वर्षी पण लावतील आणि त्याला फळं आल्यानंतर तुम्हीच खाणार. हा, मला पण घेऊन यायचे. मला उल्लू नाही बनवणार ना फळं आल्यावर? नाही ना? नक्की? भाजी कशाला? मला सांगू, तुमच्या झाडाची फळं खायची, तुम्ही लावलेल्या झाडाची. देणार ना सगळे? अरे वा. अरे वा, आपण ते गाणं बघितलं होतं की नाही? एक झाड लावू गड्या त्याला पाणी घालू, त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू. त्याला कुंपण करू, मोठे झाल्यावर फुले ओंजळीत झेलू, फुले ओंजळीत झेलू. एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू, एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू. अरे वा, व्हेरी गुड. मज्जा आली ना तुम्हाला? मला पण खूप छान वाटलं. खूप दिवसा कोणाहून? माझ्याहून छान वाटलं. आता जेवणाबरोबर कांदा खाणार, काकडी खाणार, टोमॅटो खाणार, अजून काय खाणार? बीट पण खाणार. हा ठीक आहे चला.